आज ना आम्ही उकडीच्या मोदकाचा कुटाणा घातला होता। मला खरंच वाटलं नव्हतं की इतके छान उकडीचे मोदक आमच्याकडून होतील म्हणून, कारण आमच्या इकडे कायम आम्ही गव्हाच्या पिठाचे मोदक बनवतो। सकाळीच आमच्या गणरायाचं आगमन आमच्या घरी झालं। मोठ्यांपेक्षा लहान लेकरांना खूप उत्साह, गणपती बाप्पा आपल्या घरी येणार त्याचं। पहिलं आमचं ठरलेलं बाहेरून विकत आणायचे उकडीचे मोदक, पण बाहेरचे रेट ऐकून म्हटलं परवडणार नाहीये बाबा, घरातच बनवलेलं ठीक आहे। युट्यूबवरती रेसिपी चालल्या आणि बनवायला गेलो। ती एक म्हण आहे बघा, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। त्या म्हणीसारखं आमचं काम झालं बघा। इकडे मोदकाचं पीठ पण मळून ठेवलं होतं आणि लगेच सारण करून घेतलं। सारण तर दिसायला खूप मस्त वाटत होतं। त्यावरती वरती जायफळ किसलं आणि वेलची पावडर टाकली। त्यानंतर मेन पार्ट होता मोदक बनवायचे। मध्ये मोदकाचं पीठ ठेवलं, सारण ठेवलं आणि आम्ही तिघी पण मोदक करायला बसलो। इथे नंदुबाई बघा साच्यामध्ये येत आहेत का बघत होत्या, इथं मी पारे करून बघत होते, माझ्या सासूबाई पण बघत होत्या। पहिला चुकला, दुसरा चुकला, तिसरा चुकला, पण चौथा बघा थोडासा बरोबर आला माझा। आपल्याला बघायला किती पण गोष्ट ती अवघड असली ना, केल्यानंतर ते ऑटोमॅटिक जमून जातेच। इथे आम्ही सगळ्या सारणाचे मोदक बनवून घेतले आणि जसं पीठ संपत होतं तसं मोदक अजून छान छान बनत होते। त्यानंतर मोदक उकडायला ठेवले। त्यामध्ये आम्ही एका नारळाचंच केलं होतं, तर सारण संपलं होतं। त्यानंतर थोडंसं पीठ राहिलं होतं, म्हणून म्हणलं साखर आणि कुटाचे थोडे करून टाकूया, पीठ नको वेस्ट व्हायला। त्यानंतर पहिला मान गणपती बाप्पांना दिला, गणपती बाप्पांच्या समोर हे मोदक ठेवले। त्यानंतर लगेच बाप्पांची आरती पण करून घेतली। तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।